एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात दुष्यंत नावाचा एक तरुण राहत होता. तो देखणा, शूर आणि सोन्याचा हृदय होता. तो एक साधे जीवन जगत होता. आपल्या कुटुंबाच्या शेतात कबाड कष्ट करत होता आणि आपल्या पालकांची काळजी घेत होता. तथापि दुष्यंतचे एक गुप्त स्वप्न होते. त्याला खरे प्रेम शोधायचे होते. एके दिवशी शेतात असताना दुष्यंतला गायत्री नावाची एक सुंदर तरुणी भेटली. ती दयाळू, सौम्य आणि संपूर्ण गाव उजळून टाकणारी, हसणारी होती. दुष्यंत ताबडतोब चकित झाला होता आणि त्याला माहीत होते की तिला अधिक चांगले ओळखायचे आहे. कालांतराने दुष्यंत आणि गायत्री यांची चांगली मैत्री झाली. ते अनेकदा नदीकाठी भेटायचे आणि त्यांच्या स्वप्नाबद्दल आणि भविष्याबद्दलच्या आशांबद्दल बोलायचे. दुष्यंत तिला फुले आणायचा आणि गायत्री त्याला गाणी म्हणायची. दिवस, आठवडे आणि आठवडे महिन्यात बदलत असताना दुष्यंतला जाणवले की तो गायत्रीच्या प्रेमात पडत आहे. त्याला माहीत होतं की त्याला तिला कसं वाटतंय ते तिला सांगायचं होतं, पण त्यांची मैत्री बिघडण्याची भीती त्याला वाटत होती. त्याने परिपूर्ण क्षणाची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. एके दिवशी गायत्रीने घोषित केले की ती गायिका बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात जात आहे. दुष्यंतला मन दुखवलं होतं, पण त्याला माहीत होतं की तो तिला रोखू शकत नाही. त्याने तिला पाठिंबा देण्याचे आणि तिच्यासाठी नेहमीच उभं राहण्याचे वचन दिले. वर्ष उलटली आणि दुष्यंतने स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे चांगले जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम केले. तो गायत्रीबद्दल कधीच विसरला नाही आणि अनेकदा तिच्याबद्दल विचार करायचा आणि तिचं कसं चाललं आहे याचे आश्चर्य वाटायचे. एके दिवशी दुष्यंतला गायत्रीचा फोन आला. ती गावात परत आली होती आणि तिला भेटायचे होते. दुष्यंत खूप आनंदित झाला आणि तिला पुन्हा भेटण्याची वाट पाहू शकला नाही. जेव्हा ती भेटले तेव्हा दुष्यंत आणि गायत्री यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल तासनतास बोलत होते. ते हसले, ते रडले आणि त्यांनी जुन्या दिवसांची आठवण करून दिली. जसजशी रात्र होत गेली, दुष्यंतने गायत्रीला इतक्या वर्षापूर्वी तिला तिच्याबद्दल कसे वाटले हे सांगण्याचे धाडस केले. आश्चर्यचकित होऊन गायत्रीने कबूल केले की तिचे देखील दुष्यंतवर प्रेम होते. त्यांनी एक जादुई क्षण सामायिक केला, एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहिले आणि शेवटी त्यांच्या प्रेमावर एक गोड चुंबन घेतले. त्या दिवसापासून दुष्यंत आणि गायत्री अविभाज्य होते. त्यांनी लग्न केले, त्यांना मुले झाली आणि एकमेकांमध्ये त्यांचे खरे प्रेम सापडले आहे हे जाणून ते आनंदाने जगले. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.